मंगलमयया रंगमंदिरी नटेश्वरा गे धाव सत्वरी नटेश्वरा 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 आ गणू मला काय करतो? काय नाही खेळतोय. बरं जाऊ नको कुठे. हा मला कंटाळा आला, मी चाललो खेळायला. अरे सांगितलं
संध्याकाळी जायचं नाही. ना मला कंटाळा आला, मी चाललो. मारेन मी तुला. ना मला कंटाळा आला, चाललो मी खेळायला. बर लवकर ये घरी. हा. हा हा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा. आई जाकाई म्हणे तसेच रंगदेवतेला वंदन करून आणि रसिक प्रेमी यांच्या चरणावरती वंदन करून आजही समाजामध्ये कुठेतरी छोट्या छोट्या गोष्टींवरती उठवल्या जाणाऱ्या अफवा, कोणी एकाने सांगितलेल्या चांगल्या अथवा वाईट गोष्टींवर कोणताही विचार न करता डोळे बंद करून विश्वास ठेवला जातो आणि समाज त्याला अंधश्रद्धा म्हणून संबोधतो. काय खरं आणि काय खोटं याच अफवेवरती एक छोटासा भाष्य नाट्य स्वरूपात नित्यानंद प्रासादिक भजन व नाट्य मंडळ दोपटवाडी सहविनय सहर्ष स्वागत करीत आहोत. सहविनय सहर्ष सादर करीत आहोत एक रहस्यमय तसेच विनोदी एकांकिका. एका दुराचारातून उठलेले अफवा आणि त्या अफवेपायी निर्माण झालेले भाष्य म्हणजेच आभास. लेखक किरण घडशी, दिग्दर्शक वसंत घडशी, संगीत संयोजक स्वप्नील रोणकर, संगीत अक्षय किसन घडशी, प्रकाश योजना मंगेश बबन घडशी, ध्वनी घडशी साऊंड सर्व्हिस, नेपथ्य निर्माता श्री धोपटवाडी ग्रामस्थ व महिला मंडळ विशेष आभार श्री दत्त मित्र मंडळ विक्रोळी सूर्यनगर, पार्श्वगायक पांडुरंग भिकाजी घडशी, कलाकार श्री वसंत घडशी, नितीन पड्याल, कुमार किरण घडशी, श्री उपेंद्र भेकरे,
श्री उपेंद्र बेकरे, श्री प्रवीण बने, श्री प्रवीण बने, कुमार अवधूत गडशी, कुमार अवधूत गडशी, कुमार स्वप्नील धोपट, कुमार स्वप्नील धोपट, कुमार प्रथमेश घराट, कुमार प्रथमेश घराट, कुमार सुरेश गडशी, कुमार सूरज गडशी, कुमार प्रेम घरात, कुमार तेजस गडशी आणि या बाल कलाकारामध्ये कुमार तन्मय घराट, बाल कलाकारामध्ये कुमार तन्मय घराट. एका दुराचारातून उमटलेली अफवा, एका दुराचारातून उमटलेली अफवा आणि त्या अफवेपायी निर्माण झालेले भाष्य म्हणजेच, त्या अफवेतून निर्माण झालेले भाष्य म्हणजे आभास 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 आभास. पूजेची माहिती नाही की काय तुम्हाला? अरे प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगावं लागते. अप्पा चुकलो. बोल काय बोलत होतास? अप्पा अहो विसरला की काय? बेशीवर पोरा जमा झाले. पोराची काम आहे, दिवसभर उद्या बसतात. त्याचं काय सांगू नको मला. हो राखण त्याला नारळ द्यायचंय ना. हो 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 विसरलो मी, पण असं आहे काय अप्पा अहो कसे विसर बोले झाला तुम्ही. त्या घटनेपासून तुम्ही तर पाठ बदलूनच गेलात अप्पा. अहो आपण आपल्या गावच्या हितासाठी चालू केला ना. आणि आपला गणू लवकर बरा व्हावा असं तुम्हाला वाटत नाही? तसं नाही रे तात्या. मग कसं आहे सांगा मला सांगा. गणूचं हे असं झाल्यापासून ना तुम्ही कोणत्या कार्यक्रमाला येत ना कोणाच्या सभेला. अप्पा अहो कसे होता तुम्ही, कसे झालात? आता तू मला बोलायला लावू नकोस. प्रत्येक गोष्ट तू ओळखून आहे, जाणून आहेस, माहिती आहे तुला. हो अप्पा, पण आता कसं आहे ना, बघा मला सांगा आपण कुठे कमी पडलो का? गावापासून मुंबईपर्यंत सर्व दवाखाने काढले, सर्व उपचार केले, पण त्यात फरक पडला नाही ना. मग अरे अजून काय करू मी सांग, काय करू? अरे माझं एकच मागणी अरे माझ्यासाठी काय केलं? माझ्यासाठी काय केलं? अरे रोज तुझी पूजा अर्चा करतो देवा. त्याचं पण बरोबर आहे रे. आज माणूस अरे स्वतःच्या हिताचा मोठी ते देवाकडे साखर जायचं असतं. अप्पा पण आपला गणू माझ्यासाठी काय नको देवा. पण माझ्या या मुला
मनासाठी दे, त्याचं सर्व ठीक कर रे, ठीक कर. तात्या, मी आता आलो रे. आता तू सांग काय. मी सांगतो. म्हणजे म्हणजे काय नाही, आता मी सांगतो ते ऐका. आता हो, आपल्या गणूच्या नशिबात आणि तुम्ही जोपर्यंत आहात तोपर्यंत गणूला सांभाळा. अहो हीच तर आपल्या देवाची इच्छा आहे. समजलं? तात्या, ओ तात्या, अहो चला लवकर. अहो पोरं वैतागली तिकडे. अहो तात्या, किती वेळ बघायची तुमची? अहो तुमच्या आता आमचं नाही आहे, आम्हाला पण दुसरी मॉब काम आहे. होय 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 होय, तुमची कामं ना मला माहिती आहे. आणि काय रे, मी काय बसायला आलो नव्हतो, अप्पानाच न्यायला होतो. चला आता. चला तात्या, हा? जातील आई ती पण केस निघून जातील. काय म्हणतो, चायला लाकडं मस्त ज्याची वेळ आले आणि यांची जवळ आता कोंबड्याच्या खुर्यातून बाहेर आणि ही आत्ताची पोरं मला उलट बोलायला लागले. यांना बघायला लागेल माझ्याकडे. अप्पा चला आपण पुढे घेऊया. हा, तुम्ही वा पुढे. हा. आलोच. चला. अप्पा येताय ना? हा, आलो आलो. चला. हे देवा रवणास्त्र म्या माझ्या महाराज धडापुरी टाकत अख्ख्या मला राखत दिला बाबा. आज सर्व गावकरी तुझ्या पायापाशी आलेले आहेत. दर वर्षीप्रमाणे ह्याही वर्षी त्रिवार्षिक पूजेचा कार्यक्रम ठेवलेला आहे. तर ह्या बाळ गोरपायांनी जो काय कार्यक्रम ठेवलेला आहे, नाटिका ठेवलेली आहे, ती तुझ्या आशीर्वादाने पार पडून घे रे. हा नारायण नाही सोन्याचा गोळा ठेवलेला तो मान्य करून घे आणि सर्वांना सुख समृद्धी रे महाराज. या अरे परमेश्वरा, अरे तुझी सर्व तुझ्या अरे माझ्यासाठी काय माझ्या मुलासाठी स्मरणसाठी गेले सर्व अप्पा, अप्पा. हो अजय, अप्पा कसे आहात? अरे अरे मी बरं आहे. तू कसा आहेस? आणि तू असं इथे? नाही अप्पा, गणूला भेटायला आलो आणि आलो तो थेट इकडे आलो. तात्याला भेटायला की काय? पण तात्याचं मला बोलला नाही की तू येणारच म्हणून. ते जाऊ दे अप्पा, मी माझ्या भावाला भेटायला आलो. काय रे गण्या, कसा आहेस रे? लवकर बरा हो गण्या, लवकर बरा हो. ते सोडो अप्पा, आपण किती वर्षानंतर भेटतोय, पण सर्व काही बदललंय. पण तुम्ही मात्र जसेचा तसेच राहिला. कोणीतरी म्हटलेलं आहे, जशी वेळ बदलते तशी लोक बदलतात. पण तुमच्या बाबतीत हे लागू होत नाही अप्पा. माझं काय घेऊन बसलाय? एवढा काय तात्यावर रागावतोस? काय एवढं मोठं झालं की स्वतःच्या बापावर रागवलास तू? काय झाले अप्पा? काही नाही. अरे आपला अजय आला ना, त्याची जरा बोलत होते. बरं तुम्ही बोलत बसा, मी जरा चल 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 दूध बनव. व्यवस्थित अरे न सांगतालास काय काम काढलास? आणि
आलास घरी आला काय झालं होतं? मी गेलो होतो पण तिकडे कोणी नव्हतं आणि मला गणूलाच भेटायचं होतं म्हणून मी इकडेच आलो. बरोबर. अप्पा सोबत काय बोलत होतास? कुठे काय? गणू बद्दलच तर बोलत होतो. ठीक आहे, कधी निघतोयस? आजच अप्पांना भेटतो आणि मग मी निघतो. अरे आल्यासारखं जरा 2-4 दिवस राहा. तेवढंच आम्हाला गणूला बरं वाटेल. अरे सारखी वाट बघत असतो. आता त्याला जेवढं समजतं तेवढं तरी आपण करू शकतो की नाही? काय तात्या? हो. आम्हाला बघितलं धावत ना पण आम्ही काय त्याला सोडता आम्ही पण त्याच्या मागे धावत धावत पकडून आणले तिथं. तुम्हाला काय सांगू अहो लग्नासाठी नवीन कपडा आणलं कपड नाही काय चोरला. अरे कोण आहे कुठून आलाय त्याच्यामध्ये शहानिशा करा आणि मग ठरवा चोर आहे की आणखी कोण आहे ते लागलं मारायला. मला पहिला गोळीत तुम्ही भरला तो सांगा. मला मी सोडणार नाही. हो तात्या मी आहे मी. वापसीचा कोण? होय होय दिसतो. आपण तू तिकडे करत काय होतास? हो काय झालं तो मी सांगतो तुम्हाला. हो मला याच्यावर राखंदाचा नारळ द्यायला हो पण घरात निघायला झाला उशीर. नंतर मी धावत पळत येत होतो आणि आता असं झालो आणि जी काय माझ्या पोटात थांबत ना मग करू काय? हो तिकडं समोर दिसला झाड काय मुकवणार होतो. तेवढ्यात माझ्या डोळ्यासमोर आला अंदाज आणि डोलं उघडून बघतो तर काय हो डायरेक्ट हित ये शिवात पाणी पी. त्यांचं काय करू बस इकडे बस. ठीक आहे पाणी पी. मी समजू शकतो आपल्या गावात सध्या चोरीचे प्रमाण खूप वाढले पण त्याचं समाधान शोधण्यासाठी आपण कोणालाही चोर समजू शकत. आणि त्याचा विचार करा कोण आहे त्याची शहानिशा करा आणि मगच ठरवू हा चोर आहे की कोण आहे. उगाच आपला पोरखेळ लावलाय. बरोबर आहे. माझ्या बोलतात ते बरोबर आहे. आता विषय निघालाच आहे तर मला थोड्या विषय बोलायचं. अप्पा काय 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 केलं काय बोल या पोरांनी? तुम्ही फक्त बोला. या काय काय कशी सवाल करतो ती बघा. हो तात्या मी तुमच्या सगळ्या विषय करतोय बाजूला. मला पहिला गोणीत कोणी भरला दाखवतो शिवा कोण आहे. ए बाबा तू जरा शांत बस. तू जरा शांत बस. अप्पा मी निघतो. बर सांभाळून झाले. हो अप्पा. सावकाशचा. हो अप्पा. बरं मी काय म्हणत होतो? अप्पा तुम्ही त्या चोरी बद्दल काहीतरी बोलत होता. हा तर आपल्या गावात सध्या चोरी सकाळी खूप वाढलेली आहे. तर त्याचा विचार करता आपण घरातल्या काय चाललंय? अप्पा काय म्हणताय? स्वतःची सुरक्षा करू काय बरोबर का त्या? तुम्हाला काय वाटतं आता? बरोबर आहे. अप्पा बोलतात ते बरोबर आहे. चला याच्यावर कोणाला काय बोलायचं ना आता इथंच बोला. बाहेर जाऊन चिडचिड किरकिर करायची नाही. अप्पा मी काय बोलतो आपण आता रात्रीचा पहारा दिला पाहिजे. ए बाबा तू नको पारा देव आता तू आता संगत रे हाते. अरे मेल्या तू रात्रीचा फिरू नको बाय बायका आता काय झाला फुकटचा माणूस त्याला सांगा मोठ्या मोठ्या बोलत नाही नाहीतर तू बस
बाप्पा, मला वाटतं हे करायचं असं तर आपण रात्री प्रत्येकाची पाळी लावत जा. ज्याचा नंबर येईल तो पारा करेल. आता तात्या बोलते ते काय चुकीचं नाही, बरोबर आहे त्याचं पण. अरे अरे याच्या पुढे आपण सुद्धा हेच केलं, काय निष्पन्न नाही. अरे अरे उलट माझ्या मुलाच्या बाबतीत घडलं. अरे तेव्हापासून हे रात्रीचे लोक बाहेर पडायला सुद्धा घाबरायला लागले. हा म्हणून मी आज धावत येत होतो, कारण मला जाम भीती वाटते रात्रीची बाबा. मला गप बस. तुझा विषय आपण बाहेर जाऊन करू. तू आता गप बस. ते झालं गेलं विसरून परत त्या संकटाला कसं सामोरं जायचं याकडे आपण लक्ष देऊया. आणि यामध्ये मी जातीने लक्ष देतो. तुम्ही बिंदास राहा. चालेल. आता तात्या बोलतायत त्याप्रमाणे एखादा नंबर लावून टाकू. ज्याचा नंबर येईल तो राहील उभा. चालेल, ठीक आहे. तात्या, मी जरा जातो, मला एक महत्वाचं काम आहे. चल आमदार भात, चला. तात्या, हो चला आम्ही पण निघतो आता. तुम्ही जाताय? जावा. काय चला जावा. तात्या, नीट फिरवा म्हटलं. काय खालच्याकडे वरती यायचं. जास्त बोलायला लागले. आईची बापसाने काय शिकवणार की नाही रे? असं मला करतो. यांना काय सांगायचं कळतच नाही. बघा, हे तुमच्या माझ्या मुलाच्या जेवणाची वेळ सुद्धा विसरलो. असं सगळं शिवा जरा बस. जेवण घेऊ. बस खेळत बस. आलो मी. लक्ष कुठे आहे तुमचं? आप्पा काहीतरी विचारतायत. असं काय जातं? काय आप्पा? तुटा काय? काय नाही. मग असा घाबरण्यासारखा का? नाही आप्पा, कुठे घाबरलं? काय नाही. जसं शिवा गम लागले. शिवा इकडे ये. हा बोल.
काय म्हणतो आपण? अरे जसा तुझा मुलगा आलाय ना तसं तुला बदला दिसतो. अरे तुझा मुलगा नसतो मग तुझ्याशी एका शब्द सुद्धा बोलला नाही आणि जाताना तुझे एका नदी सुद्धा पाहिलं नाही. अरे काय झालं काय एवढं बापले काममध्ये? पाणी नक्की मुरतंय कुठं त्याचा विचार करावा. काय सांगू अप्पा, परिस्थिती अप्पा, परिस्थिती. हो ती वेळच तशी होती म्हणून या बाप लेकांची तुटातूट झाली. नाहीतर या ताट्यात कसली उमत आपल्या मुलाला स्वतःपासून काम करायची. एवढं काय झालं तरी माझी बायको शोभा ह्या रात्री अचानक आजारी पडली. बाजूला माझा मुलगा आणि हे असं असताना मी खूप दारू पिऊन आलो. दारूच्या नशेत माझ्या बायकोला खूप मारहाण केली आणि तेव्हापासून तिनं तिचा अंगात अंतुनारा लावला तो कायमचाच. आणि एका दिवशी ती आम्हा दोघांना जगातून सोडून गेली. हो सोडून गेली. हो तेव्हाच मला हा अजय त्यांच्या पाया नाही पडला. मी पण तोच विचार करतोय. हो म्हणजे सगळं असं झालेलं आहे. स्वतःच्या पोराला एका शब्दात तू बोलू शकत होतस ना. मग काय कुणाची चूक आहे तो ठाऊक होतं ना. खूप प्रयत्न करून झाले पण त्या रात्रीचे घडलं ते पाहून माझ्या मुलाने माझा एवढा धसका घेतला की काही दिवस माझ्यासोबत राहिला आणि नंतर मामा सोबत मुंबईला राहायला गेला. काय देवाने मुलं दिले हे काय तो बापाला सोडून मुंबईला निघून गेला आणि दुसरा तो बापासोबत सुद्धा नाट्यासारखा. अप्पा अशा कसून जाऊ नका. सर्व ठीक होईल आणि आपला गणू पण लवकर बरा होईल. हो तात्या हा राजू आहे कुठं? आला नाही का अजून? हा गेलाय कुठं तो? गेलाय कुठं तू? गेलाय आला पण दिसत नाही. तो हाताला पण
अरे सर्व आप्पा अहो आप्पा तुम्ही इथं अहो तुम्हाला मी गडबड शोधतो तुम्ही होतात कुठे अरे मला काय शिकायला नाही बा वगैरे घरात घुसताना त्याची परवानगी घेऊन जावं आणि ते जाऊ नये आप्पा आप्पा माफ करा जरा घाईमध्ये होतं ना हे सगळं जे टाकायला आवडत असेल मला नाही माझं कसं असणार जे मला आवडत नाही ना ते दुसरं सुद्धा करून देत नाही आप्पा होते हा आता माझा राग येत असेल तुम्हाला पण कसं आहे तुमच्यापेक्षा जास्त पावसाळे मी काढले अरे ह्या गावातल्या प्रत्येक माणसाला मी ओळखू नये उगाच माझ्या डोक्याचे केस गेले आप्पा माफ करा अहो पण मी तुमच्याच कामासाठी आलो होतो ना माझं काम कसलं माझं काम आप्पा अहो आपल्या गावात एक महाराज आले मग त्याचं काय ते अहो हेच तुम्हाला सांगायला आलो होतो तात्या सांगत होता की आपला गणू माहिती कशा करतो ते त्याला दाखवत असेल का तात्याला सांगायचं काय झालं तेच त्याला बोललो तुम्ही का सांगू ते बोलत नाही मला महत्वाचं काम आहे हा आणि महत्वाचं काम आहे शेवटी त्याला दाखवू त्याला महत्वाचं काम कसलं आहे चला हा चल ना म्हातारा जरा जास्तच बोलला आज कुठच्या कुठेच आल्या सगळं झालं आता हे तात्या कुठे आले तरी बोलवतो लवकर या म्हणून तात्या कधी वेळात आलेच हो तात्या हो काय गडबड आहे तरी आपल्या मित्र गट असतो गावात आपल्या नावाच्या डंकावर आपल्या काहीतरी केलं पाहिजे हो पण तुमचं झालं तरी काय समजला हो पण कशी शक्य आहे हो तुम्ही सांगितलं सर्व कामी बरोबर केलं होतं डोकं आता ठिकाणार नाही पण मी तुला सांगितलं होतं काय केलंच काय आता काय करायचं काय तुम्ही फक्त बोला आजच काम उरकून टाकतो आज काम उरकून टाकतो बघा अरे कसलं काम आप्पा ते आप्पा अहो ते महाराज आलेत ना त्याबद्दल बोलतो बाकी काय नाही अरे तू काय गेलास या दिवशी आम्हा दोघांना टाकून पळून गेलास आता काय तुझं प्रेम होतून चाललंय काय गरज आहे मला कोणाची निघा तुम्ही माझ्या मुलाला सांभाळायला मी समर्थ आहे एक अप्पा मी तुमच्या एवढा मनाने देत नाही हो त्या दिवशी जे घडलं ते बघून मी इथे थांबू नाही शकलो पण आपल्या गणूच्या काळजीपोटी काहीतरी करावं असं वाटतं म्हणून त्या साधू महाराजांना बोलवलं हो काय करणार आहे अरे हे बघ मी त्याचा बाप आहे बाप ओ बाबा तिकडे कुठे जाताय इकडे या हॅलो निरंजन बघा निरंजन अरे हे आमच्या अप्पा बाबा अहो तुम्ही एकटेच कसे आम्ही एकटे आम्हाला तात्या बोलायला समजेल का हो बाबा हो मीच तर तात्या बोला आमच्या महाराजांचा तुमच्यासाठी एक आदेश आहे जो महाराजांनी तुम्हाला बदल दिला आहे आमच्या वस्तू साधन सामग्री आजच जमा करावे हे महाराजांनी दिले हो ठीक आहे आणि हो आज आमचे महाराज रात्री येण्याची शक्यता आहे आज हो आजच रात्री आणि थोडं माझं काम होतं तेवढं कोणी येऊ शकेल का तात्या मी जातो मी जातो बाबा चल आपण जाऊया बरं चला तात्या मी येतो हॅलो निरंजन शिवा बघ मी सांगितलेल्या सगळे वस्तू आणून ठेव हा
अरे हो ऐक, गावात बोंबलत जाऊ नको, समजला? ठीक आहे जा. हे बघ तात्या, हे तू जे काय करतोस ना त्याच्यावरती माझा फिल्माचा सुद्धा विश्वास नाही. मी फक्त माझ्या मुलासाठी शांत आहे हे लक्षात ठेव. अप्पा हो, तुम्हाला असं सगळं वाटत असेल हो. पण माझा प्रयत्न कुठा नाहीये हो. मला गणूला असं नाही बघतो. बरं ठीक आहे. हे तुझं काय बोलतो माझ्या मुलाला तू? मला दुसरं तिसरं काही नको, तुझा फक्त मुलगा पाहिजे. हे कसं काय होऊ शकतं? मी तुला बोललो होतो ना काहीतरी गडबड आहे. मला एक समजत नाही. तू इथं होतास तर मग ते कोण होता? मला आता खरंच भीती वाटते. मी घाबरू नका, आज आपला प्लॅन झालाच पाहिजे. मग हे सर्व संपूर्ण टाकू. चला चला आता लवकर निघूया. या बाबा या बाबा. कमांडलो कुठे आहे? आता कमांडलो कुठे आहे? निरंजन वास जरा जास्तच येतो. मला पण येतोय का रे? साला कोणी सोडला रे? बाबा काय भूताचा वास नाही आहे, हा मनुष्य जातीने सोडलेला नैसर्गिक वास आहे. आम्ही समजलो नाही महाराज. अपमान अपमान घोर अपमान. असा जर माझा अपमान करणार असा आता मी हात चाललो. तुम्ही याकडे लक्ष देऊ नका. आपण ज्या कामासाठी आलो ते चालू करूया. अलग निरंजन, अलग निरंजन. चला चला, मी सांगितलेला सर्व साधन सामग्री तर घेऊन या. चला हे आंध्रे हो का? अलग निरंजन, अलग निरंजन, अलग निरंजन.
आम्हाला काय पण विचार बसलाय जा. आम्हास कोणी सांगेल का या वाड्यात नेमकं काय चाललंय? कोणास नेमकं भूताची भास होत आहे? हो बाबा तुम्ही नक्की साधू बाबा आहात ना? अवश्य काही शंका शंका वगैरे काय नाही हो. आल्यापासून सगळं प्रश्न आम्हालाच विचारतायत. मूर्खपणा कोण आहे मूर्ख बालक? ते आल्यापासून आमचा अपमान करतोय. त्याला आमचा सावलीपासून दूर करा. आमचा रागाचा अर्थ पाहतोय. बाबा टांगो त्याच्यापासून. आम्हास काय बोला का? नाही बाबा आपलंच नाही हो, या आमच्या बालकाच सांगितले. चला त्या व्यक्तीस घेऊन या भूताचे भास होत आहे. त्या व्यक्तीस ते घेऊन या म्हणजे विमानतळ बसण्यास मोकळे. बाबा काय करताय? भास होताय भूत दिसला. त्यालाच तर भूताने उचललंय ना. हो तात्या त्याला सांगत बसू नका. मला वाटतोय हा भुकी बाबाचा आहे म्हणून. त्याचा चेहरा होता वाटतोय मला. ते कोण वाटेल? काय काली कलकत्ते वाली? काय काली कलकत्ते वाली? लख निरंजन, लख निरंजन, लख निरंजन. अहो मी तात्या. आणि हे काय तुम्ही पिऊन आला? काय काली कलकत्ते? काय आणि हे काय करते सांगतात? हो अप्पा ते साधू महाराज. हे उगा बस, मी सांगतो. अप्पा ते महाराज आले. आता मी काय इंग्लिश मध्ये सांगितलेलं काय? जय बागेश्वर बाबा. काही फायदा नाही, काही फायदा नाही होणार. सगळं काही संपलेलं आहे. अरे ज्याच्यासाठी हे सगळं घडतंय. अरे तू आता काय परत येणार नाही. काय काली कलकत्ते? गेला रे. कोण काय? अरे अरे ज्याच्यासाठी आज हे मोठे दिवस काढले. अरे त्याला हो देवा नाही देवा. देवाने देत असेल. हो नाही देवा नाही हो. त्या बुद्धांचं लख निरंजन. भूत बीत काही नसता. लख निरंजन. भूत नसतं. अरे त्याच्या मुलाचं त्याच्या मुलाचं कोणी काय करतो? अरे आता तुमचा विश्वास बसला. अरे जर तुझ्यामुळे असं जर तुम्ही पळून गेला असतं तुला काय वाटलं असतं? अरे तुझ्या लग्न चालण्याचे अपमान 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 घोर अपमान. तुम्ही नादान लोक माझा अपमान करताय. इथे आल्यापासून माझा अपमान होतो. घोर अपमान. हो बाबा अहो तुम्ही तरी समजून घ्या. अहो ते दारूच्या नशेत आहेत आणि आपल्या मुलाच्या चिंतेने तसं बोलतात. तुम्ही तिकडे लक्ष देऊ नका. तुम्ही तुमचं काम चालू ठेवा. लख निरंजन, लख निरंजन. माझा कमांडो द्या. लख निरंजन. काही फायदा नाही, काही फायदा नाही. बाटली घेऊन या. बाबा त्याचा प्रियाजवळ झालेला दिसतोय. मूर्ख बालक. ही आमचा तेजोमय तपश्चर्या साधित केले तेजस्वी पाटले. या भूतात बंदिस्त करवायचे आहे. ते तुला नाही कळणार बालका. तुला नाही कळणार. जा बाटली द्या. अरे हा बघ काय. अरे अशी बाटली माझ्या घरी पण आहे. याला माझ्या नजरेपासून दूर करा. नाहीतर त्या भूताऐवजी याला त्या पाठीत बंदिस्त करा. मंत्र चालू करा.
साला आपला म्हणतो रे बाबा काय पण बोलतोय बाबा काय पण बोलतोय गडबड आहे बाबा गडबड आहे त्या कोण वाटेव चल लवकर वाटेमध्ये चल कुठे लवकर वाटेमध्ये चल लवकर चल कुठे सुटते चल लवकर काय लोकांना त्रास देतेस चल या पाटणीमध्ये तुला मुक्त करतो मी चल याबद्दल मला एक शेवटचं काम करायचं आहे कसलं काम चल या पाटणीमध्ये काही वर्षापूर्वी तुझ्या वाटेत एक मुलगा आला होता त्यालाच आज संपवलाय म्हणजे माझा मुलगा हे कसं शक्य आहे का शक्य नाही तुझं मन शांत झालं ना चाल या पाटणीमध्ये मुक्त करतो मी चल तू मला मुक्त करणार तू मुक्त करणार कर मला हो बाबा हो बोलत काय बसलाय म्हणजे तू आणि महाराज तरी मला याच्यावर संशय आलाच होता की हा ढोंगी बाबा अप्पा तुम्हाला बोलवलं की नाही की हा ढोंगी बाबा आहे म्हणून मग तुम्ही कोणी लोकांनी मला विश्वास नाही ठेवला अरे थांब आता बरं मला बाटली दम असेल तर बाटली पडली ना आम्हाला शिवा म्हणून मी राजू तू अरे काय झालंय सगळं अरे कोणी मला सांगू शकेल का अरे जर तू एखादं नाटक करत होता असेल तर हे भूत सुद्धा तुझ्याच कुठे मित्र नाही अप्पा मी सांगतो काय झालं मला काय सांगू नकोस मला काही सांगू नकोस तू कोण आहेस तू कोण आहेस चेहरा दाखव कोण आहेस तू खूप वाटली पाण्याची पोट अरे काय हे आपला गणू बरा झाला रे अप्पा म्हणजे भूत काय जमतं आपला गणू बरा झाला काय गणू तू साडी घालून काय करतोस त्याला बोलू देणारीस का नाही बोल बाळा काय झालं बोल काय झालं अप्पा ज्याच्यामुळे माझे हे दिवस आले होते ज्याच्यामुळे मी संकटाला तोंड देतो तो दुसरा तिसरा कोणी नसून
हा तुमचा राजू आहे अप्पा. राजू तू का? अरे काय करायचं तुला असं? नाही तर तुला हाच का बाबाच्या पेक्षा घाट करून टाकतो. अप्पा मी सांगतो काय झालं. अप्पा मी सोडून मी करतो पण ते एकटं नव्हतं करत. मला कोणतरी त्याला सांगत होतं. ए कशाला का खोटं बोलतोयस? तू याला अप्पा तू कशाला आलास तिथे? काय काम आहे? तू अजून मुंबईला आहे? चल चल निघ इथून निघ. अप्पा तुमचं अर्ध राहिलेलं काम मी पूर्ण करायला आलो. तुम्ही एक चोर पकडलात पण त्या चोराच्या मागे एका मोठ्या माणसाचा हात आहे आणि हेच मी सांगायला तुम्हाला इकडे आलो. काय पण बोल नकोस. तुम्ही कोणाचं ऐकताय? तू निघ पहिला निघ. अप्पा आठवतंय तुम्हाला मागे तुम्ही मला एक प्रश्न विचारला होता की तू तुझ्या बाबावरती एवढा का रागवलायस? काय झालं एवढं? ऐका, आपल्या गावात मागील काही वर्षात चोरीचे प्रमाण वाढले होते पण त्याच्या भीतीने लोक गाव सोडून शहराकडे निघून गेले. त्याचा काय संबंध आहे अप्पा. कारण गावाची चोरी होत होती ज्याच्यामुळे हे सर्व महाभारत घडत होते. तो दुसरा कोणी असून हा माझा बाप आहे बाप. आणि आपल्या गडूची जी अवस्था झाली त्याच्या मागे सुद्धा माझ्याच बापाचा हात होता. काही बोल नकोस. तू त्याच्या बापावरचे आरोप करा लाज नाही वाटत? हा उडायला काही येईल तो बोलतोस. अहो तुम्ही याचा ऐकता? चल असं ना मी खोटा बोलताय ना? बघायचा हे सांग कोणी सांगितलंय तुला करायला? सांग लवकर बोल. तात्या अप्पा तुम्हाला अजून जर खोटं वाटत असेल ना तर माझ्याकडे पुरावे. तुम्ही कोणी माझ्यावरती विश्वास ठेवणार नाही माहित होतं मला. त्या दिवशी मी शहराकडे गेलोच नव्हतो कारण मला माझ्या बाप्पाचं कारस्थान तुमच्या समोर आणायचं होतं आणि म्हणून मी दुसऱ्या गावात जाऊन राहत होतो. राजूच्या मागून राजे सुद्धा आला होता अप्पा. म्हणून मी तुमच्या समोर जिवंत उभा अप्पा. अजय आला म्हणून राजू लगेच पळून गेला अप्पा. नाहीतर या नराधामाने माझा जीव घेतला. राजूला पेटून मारलेला माणूस चुकून गडूच्या डोक्यात लागला आणि त्याच्या जोराच्या फटक्याने त्याची गेलेली स्मरणशक्ती परत आली. पण हे आम्ही सर्व तुमच्यापासून लपून ठेवलं. तेव्हापासून आम्ही दोघं हे सर्व भूताचं भास असण्याचं नाटक करत होतो. अप्पा तीच ती रात्र जेव्हा तुम्ही मला घरातून जाताना पाहिलं होतं. म्हणून आम्ही हे दोघं मिळून नाटक केलं होतं. आणि तुम्हाला कसं समजलं? हे बघ हीच ती साडी आणि जे तुझ्या घरी तू लपून ठेवलं होतं. अप्पा अजून काय पुरावे? माझे अप्पा यांच्यामुळेच मला सोडून गेले. अप्पा यांच्यामुळेच मला सोडून गेले. अप्पा यांच्यामुळेच मला सोडून गेले. अप्पा तीच ती रात्र आपल्या सोबत जे घडलं तेव्हा धावत घरी आले. आईला ते विचारू लागले की तुम्ही एवढे घाबरलेले का? काय झालं? पण तिला काही न सांगता तिच्यासोबत मारझोड केली आणि त्यात तिने तिच्या बिचारीने जीव सोडला. अप्पा बिचारीने जीव सोडला. हे तात्या, अरे तात्या काय केलं? काय केलं? अरे आता तरी खरं बोल. अप्पा मीच आहे तुमचा अपराधी. मला माफ करू नका अप्पा. मी
अरे माफ तर तुला मी आयुष्यात करणार नाही. अरे अरे माझ्या घरचं मीठ खाऊ अरे माझ्याच मुलाच्या जीवावर उठलाच रे. खूप प्रयत्न केले मला सरळ सांगितलं पण हिंमतच नाही झाली हो. पण आज मी सांगतो मी आणि राजू बाजूच्या घरात चोरी करायला गेलो. राजू नेहमीप्रमाणे साडी बांधून होता. चोरी झाल्यावर आम्ही दोघं परत घरी यायला निघालो. रात्रीचे 10 वाजले होते. सर्व लोक झोपायच्या तयारी आणि गणू घरी परत जात असताना त्याने आम्हाला पाहिलं. पण राजूला त्या बाईच्या विषयात पाहून तो घाबरला आणि तिच्यात बेशुद्ध पडला. आम्ही पण घाबरलो. पण त्याला पहिला आम्ही घरी घेऊन गेलो. तो छुटी झाला. पण त्याच्याशी पागल झालेली अवस्था पाहून त्याला आम्ही इथं घेऊन आलो. अरे पण यात माझ्या मुलाचा जीव गेला असता तर शिवा जा जा आणि पोलिसाला घेऊन ये. जावा रे जावा. तुमचा अपराधी अप्पा मला शिक्षा करा अप्पा. मला शिक्षा करा. शिक्षा शिक्षा तुला करायच अरे अरे माझ्या मुलाचं नुकसान केलंस त्याची तर तुला शिक्षा होणार. शिवाय या गावामध्ये चोरी चाळे टाकल्यास त्याची पण तुला शिक्षा होणार. तुला काय वाटतं अप्पा मला विचारताय. हा माझा बाप आहे म्हणून. बाप असला तर काय झालं. या गोरगरीब लोकांचे हे अपराधी आहेत. ये ना यांनी गुन्हा केला अप्पा. यांनी गुन्हा केलाय. बाप कसला सहिता नाही अप्पा. तुम्ही त्याला पोलिसांच्या ताब्यात द्या अप्पा. पोलिसांच्या ताब्यात द्या. तुमच्या फायदा चला चला. हॅलो दीपिका संजय सांगळे यांच्याकडून 200 रुपयाची देणगी मिळाली आहे. धन्यवाद. मला जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. सुंदरच्या एकांकिका झालेली आहे. सर्व कलाकारांनी सुंदररित्या अभिनय केलेला आहे. हे पहा आम्हाला या कार्यक्रमासाठी आमच्या वाडीचे कार्यकर्ते वरिष्ठ सर्व महिला पुरुष आम्हाला वेळोवेळी सहकार्य केलं आणि हा कार्यक्रम आमच्याकडून तुम्ही लोकांनी करून घेतलात त्याबद्दल आम्ही सगळे कलाकार आपल्या सर्वांचे आभारी आहोत. काही चुकलं असेल तर आम्हाला क्षमा करा. ही आमची पहिलीच वेळ होती. काही चुकलं क्षमा करा. आम्हाला प्रोग्राम द्या आणि अशी ताकद द्या स्फूर्ती द्या. असं आणखी आम्ही काहीतरी करू शकू अशा आमची पाठीशी उभे राहा. हीच तुमच्या जगाची प्रार्थना.